हॉटेल प्रकरणावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि महसूल विभागावर निशाणा साधला। या प्रकरणात महसूल विभाग दोषी असल्याचा आरोप दानवे यांनी केला। तसंच 65 कोटींचं टेंडर काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी सुद्धा दानवेंनी केली। तसंच चक्रम लोकांना मंत्रिमंडळात ठेवता कसं असा सवाल विचारत दानवे यांनी शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली। त्यांनी माघार घेतली म्हणजे विषय संपलेला नाही। संजय शिरसाट या विषयातला महत्त्वाचा मुद्दा ने शासकीय यंत्रणा विशेषतः महसूल विभागाची आणि तिथले जे एसडीएम राठोड यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे। राज्य सरकार अशा अधिकाऱ्यावर कारवाई करणार का नाही करणार हा माझा प्रश्न आहे। मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे, महसूल मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून पत्र दिलेलं। मालमत्तेचा लिलाव करायचा, त्याचं करंट व्हॅल्युएशन काढलं पाहिजे असतं। करंट ज्या दिवशी टेंडर निघालं त्या दिवशीचं व्हॅल्युएशन काढलं पाहिजे। हा व्हॅल्युएशन कधीचं देतो? 1998 ज्याच्या बापाचं राज चालू घ्या महसूल अधिकाऱ्याचा। उद्या त्याचं घर विकायचं काय करायचं 98च्या व्हॅल्युएशनने देणार का? तो 2025चं व्हॅल्युएशन का काढलं नाही? 2022चं व्हॅल्युएशन 160-170 कोटी आहे 2022चं। तर 2025चं काय येईल व्हॅल्युएशन तुम्हीच बघा। आणि हा काढतो 45 आणि 65 कोटीमध्ये टेंडर काढतो हा अधिकारी। या अधिकाऱ्याला सस्पेंड करावं लागणार सरकारला। आणि शिरसाट काय बोलतात, मी चक्रम आहे, मी घर जाऊन टाकेल तुमचं। मी राज्यपालांना आता पत्र थोड्याच वेळात पाठवतो। मी आलेलो इथं आता माझ्या कार्यालयात की चक्रम हे जे स्वतःच कबूल केलेले कॅमेरा, तर चक्रम लोकांना मंत्रिमंडळात ठेवता कामा नये। चक्रमचा अर्थ मराठीत वेडा असा होतो आणि मला असं वाटतं या मंत्रिमंडळात वेड्या लोकांना कशी काय जागा आहे।